मी सुरमईचा खिमा बनवणार आहे। त्यासाठी 2 छोट्या सुरमई घेतल्या आहेत। सुरमई मी कापून स्वच्छ धुवून घेतली आहे। मी इकडे पाणी उकळत ठेवलं आहे पातेल्यामध्ये। त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते। पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये ही मी सुरमईचे तुकडे घालून घेते आणि गॅस बारीक करते। मी गॅस फास्ट करून घेते म्हणजे उकळी चांगली येईल। अंगावर उडू शकते म्हणून मी गॅस बारीक केला होता। आता हे 5 मिनिटांसाठी मी शिजवून घेते। हे पलटून घेते। पाच मिनिटं आपली झाली आहेत। मी आता गॅस बंद करून घेते आणि हे थंड करत ठेवून देते। हे मी पाण्यामधून काढून घेते प्लेटमध्ये। हा पाणी आपल्याला वापरायचा नाहीये। ही सुरमई थंड झाली आहे। ह्याचे मी काटे काढून घेते। हे कसे अलगद काटे निघाले जातात। आपण थोडी उकडवून घेतली आहे 5 मिनिटांसाठी। सुरमईचे काटे काढून झाले आहेत। सुरमईसाठी मी मिरच्या, लसूण, आलं, काळी मिरी आणि जिरे घेतले आहेत। मी खलबत्ता घेतला आहे, त्यामध्ये मी आलं, लसूण, मिरच्या आणि हे काळी मिरे आणि जिरं सर्व वाटून घेते। तुम्ही हे मिक्सरला पण फिरवून घेऊ शकतात, पण खलबत्त्यात केल्यामुळे चवीला थोडाफार फरक पडतो, म्हणून हे मी बारीक वाटून घेते। आपलं वाटून झालं आहे। असं जाडसरच थोडं वाटून घ्यावं। गॅसवर फ्राय पॅन गरम करत ठेवला आहे। फ्राय पॅन आपला गरम झाला, त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालून घेते। आपलं तेल तापलं आहे। आपण जे वाटण केलं आहे ते घालून घेते यामध्ये। हे परतून घेते। चवीनुसार मीठ घालून घेते, हळद घालून घेते, ते परतून घेते। गॅस आम्ही मंदच ठेवला आहे। परतून झाले आहे। ह्यामध्ये आपण ही सुरमई घालून घेतो। ही पण ह्यामध्ये परतून घेते। ही आपली शिजवून घेतली आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ जाणार नाही। आपले हे आता शिजले आहे। आता ह्यामध्ये मी 1 लिंबूचा रस घालून घेते आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेते आणि तो मिक्स करून घेते। आपला खिमा रेडी झाला आहे। आता मी गॅस बंद करते आणि त्यावर
थोडीशी कोथिंबीर घालून घेते किंवा भाकरी किंवा पाव बरोबर खायला रेडी आहे खिमा।